नेटवर्क नाही आहे. एवढे आमदार येऊन गेले पण आजपर्यंत कोणी विचारलं नाही की आज नेटवर्क का नाही. पण साहेबांनी विचारले म्हणजे साहेब काहीतरी करणार हे आम्हाला पूर्णपणे गॅरंटी आणि खात्री आहे. आणि नक्कीच आम्ही साहेबांना सपोर्ट करू आणि त्यांना जास्त मताच्या लीडने निवडून आणू ही मी गॅरंटी देते, आश्वासन देते. आणि साहेबांसारखं युवा नेतृत्व करणारा माणूस लाभलाय हे आम्ही देवाला भाग्य समजतो. लोकांना आम्ही हेच आवाहन करणार की तुम्ही आपल्या मुलाबाळांचा विचार करा आणि म्हणजे मुलांचा जर विकास करायचा असेल तर साहेबांना तुम्ही निवडून द्या. मी जनतेला एवढंच सांगेन की तुम्ही तुमच्या मुलाबाळांचा विचार करून विशाल परब साहेबांना निवडून द्या. त्यांची 5 नंबर गॅसची शेगडी जी निशाण आहे त्याच निशाणीवर तुम्ही येत्या 20 तारीखला मतदान करा, 20 तारीखला वोटिंग करा आणि साहेबांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणा हीच तुम्हाला विनंती करते असं सांगेन. सर्व आज आम्हाला म्हणजे जर डिलिव्हरीसाठी जायचं असेल सावंतवाडी अँब्युलन्सची सोय नाही. इथे मळेवाड शिरोडा इथे डिलिव्हरी पेशंट घेत नाही, डॉक्टर तिथे उपलब्ध नाही. त्यामुळे आम्हाला डॉक्टर उपलब्ध हवे, इकडे जवळ आम्हाला सोय हवी डिलिव्हरीसाठी किंवा इतर कशासाठी बरेच महिलांचे वगैरे प्रश्न असतात. त्यामुळे मी असं सांगू इच्छिते की आमच्या गावात ज्या सुविधा आहेत त्या त्याने करून द्यायच्या आणि आमच्या सदैव पाठीशी राहावं तळावणे गावात. कारण पाण्याची सोय नाहीये आमच्या गावात, टॉवरची सोय नाहीये, कसलीच सोय नाहीये गावात. बाजारासाठी आम्हाला आरोंद्याला जावं लागतं. मग त्याची सोय व्हावी, आमच्या गावाचा विकास व्हावा एवढीच माझी इच्छा आहे, बाकी काही नाही. कारण हा आमदार लहानपणीपासून मी त्या आमदाराला ओळखते, लहानपणीपासून पुनर्जन्म झालेला आमदार आहे त्याच्या